तालुक्यातील सरपंच सेवा महासंघ व सरपंच परिषद या संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे यांना उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की शिरपूर तालुका जिल्ह्यात नव्हे तर राज्यात शांतता, शिस्तप्रिय व विकसित तालुका म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे। माजी शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार श्री अमरीशभाई पटेल व आमदार श्री काशीराम पावरा हे आमदार शांतताप्रिय व शिस्तप्रिय असून आजपर्यंत त्यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून भ्रष्टाचाराला डोके वर काढू दिले नाही। परंतु काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेले गैरवर्तन व प्रशासकीय अनियमितता, खोटे आरोप लादून निवेदनाच्या आधारे बातम्या प्रसारित करणे हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत। निवेदनावर शिरपूर सरपंच सेवा महासंघ तालुका अध्यक्ष योगेंद्र सिंग सिसोदिया, सरपंच परिषद तालुका अध्यक्ष हेमंत सनेर, अहिल्यापूर सरपंच संग्राम सिंग राजपूत, वाठोडा सरपंच नारायण कोंडू चौधरी, अजंदे सरपंच राजेंद्र पाटील, हिंगोणी सरपंच सोमा भिल, जातोडा उपसरपंच कोमल सिंग राजपूत, अजनाड बंगला सरपंच दरबार सिंग जाधव, बाळदे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील इत्यादींच्या सह्या आहेत। आज रोजी सरपंच सेवा महासंघ शिरपूर तालुका व सरपंच परिषद तर्फे माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं। आता शिरपूर तालुक्यात असं झालेलं आहे की उठसूट कोणी कोणावर आरोप करत आहे। कर्मचारींना त्यांचा जो पगार मिळतो, ज्या कामाचा पगार मिळतो त्या काम करण्यासाठी ते कधीही त्यांच्या ऑफिसला हजर राहत नाही। ज्यावेळेस कर्तव्यदक्ष अधिकारी त्यांना याचा जाब विचारतात, त्यांना त्यांच्या कामावर हजर राहण्यास सांगतात, तर ते या गोष्टीचा त्यांना राग येतो व ते उलटसुलट काहीही वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल आरोप लावता, 5-5 लाख आमच्याकडनं मागता, असे खोटे आरोप लावून कर्तव्यदक्ष जे अधिकारी आहेत त्यांच्या मनोबल कमी करून जो शिरपूर तालुक्याच्या जे विकास कामं आहेत त्यांना खोडंबा घालता। याच्यामुळे अधिकाऱ्यांचे मनोबल खचतं व जो गावागावातले जे कामं आहेत ते रखडतात। तर याच्यामुळे यांचा बंदोबस्त व्हावा असं आम्ही माननीय CO साहेबांना निवेदन दिलेलं आहे प्रांत अधिकारी साहेबांच्या हस्ते। तर यांच्यावर कठोरातल्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्यात मग सर्व शासकीय, मग पशुवैद्यकीय असो किंवा इतर कुठलेही शासकीय कर्मचारी असो जे माननीय BDO साहेबांच्या याच्यात येतात, तर त्यांना ज्यावेळेस कुठलंही त्यांच्या कार्याबद्दल विचारलं जातं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं, तर ते बेछूट आरोप करतात आणि आपल्या कर्तव्यापासून कसं दूर जाता येईल, कसं याच्यातनं आरोप लावून आपण मोकळे होऊ, असं सध्या हे चालू। याच्यावर कारवाई व्हावी या संदर्भात आम्ही संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे।